Student, today we are going to see a very interesting lesson, that is composition of matter. In this lesson, first we are going to see one experiment. For that experiment, we are taking a transparent plastic jar. In that jar, we are taking some mustard seeds, म्हणजे मोहरी. मोहरी ही आपण एका प्लॅस्टिकच्या ट्रान्सपरंट जारमध्ये घेत आहोत. Thread a long thread at the center of a big balloon by means of a needle and tie it tightly. इथे ॲक्च्युली रॉंग आलेलं आहे. Tie a long thread at the center of a big balloon by the means of a needle. आपल्याला काय करायचं आहे, एक बिग बलून घ्यायचं आहे आणि त्याच्या सेंटरला आपल्याला एक लॉंग दोरा बांधायचा आहे. आणि हा कसा बांधायचा, एकदम टाइटली. स्ट्रेच दिस रबर डायफ्रामा अँड फिक्स इट ऑन द माउथ ऑफ अ जार बाय द मीन्स ऑफ अ रबर बँड. जो आपण बलून घेतलेला त्या बलूनला बघा इथे आपण दाखवलं आहे तशा प्रकारे हा प्लॅस्टिकचा जार आहे. त्याच्यामध्ये आपण मस्टर्ड सीड्स घेतले आहेत आणि त्याला वरती आपण जो बलून आहे म्हणजेच फुगा आहे त्याला आपण बांधला आहे. त्या फुग्याला आपण कसं बांधलं आहे तर रबर बँडनी ही जी बरणी आहे त्याच्या माउथला म्हणजे तोंडाला बांधलेलं आहे आणि या फुग्यामध्ये आपण एक दोरा घातलेला आहे. या दोऱ्याला आपण वरती खालती केलं तर काय होतं तर आपण पुढे बघूया. पुल द डायफ्रामा अप अँड डाऊन विथ द हेल्प ऑफ अ थ्रेड, फर्स्ट स्लोली अँड देन विथ अ मॉडरेट फोर्स अँड देन वायगरसली. पहिलं आपण स्लोली त्या फुग्याला हलवणार आहोत वरती खालती, त्यानंतर थोडं फास्ट आणि नंतर एकदम जोरात आपण त्या फुग्याला हलवणार आहोत अशा टाईपमध्ये. रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन इन द फॉलोइंग टेबल. आणि आपल्याला त्यानंतर आपल्या ऑब्झर्वेशन या फॉलोइंग टेबलमध्ये रेकॉर्ड करायचं आहे. ऑन द अबव एक्सपेरिमेंट वी गेव एनर्जी less or more to the mustard seed by pulling the diaphragm up and down. आपण जी अबव एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये काय केलं, एनर्जी दिली कमी आणि जास्त प्रमाणामध्ये. त्यामुळे जो डायफ्रामा आहे म्हणजेच जो बलून होता तो काय होत होता, वरती खालती हलत होता. मेकिंग आणि त्यामुळे जी मस्टर्ड सीड्स होते ते पण पुल होत होते. मेकिंग देम मूव डिफरंटली, आणि त्यामुळे ते मस्टर्ड सीड्स डिफरंटली इकडे तिकडे मूव होत होते. द पार्टिकल्स इन द सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस स्टेट्स ऑफ मॅटर हॅव मूवमेंट सेम वॉट सिमिलर टू दॅट. अशाच प्रकारे जे पार्टिकल्स असतात सॉलिड, लिक्विड किंवा गॅशियस त्यांची मूवमेंटसुद्धा अशाच प्रकारे असते. अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्ट्स बिटवीन द पार्टिकल्स, ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ अ मॅटर. इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे अट्रॅक्शनचा तो या पार्टिकल्सच्या मध्ये फॉर्म झालेला असतो. द एक्सटेंट ऑफ अ पार्टिकल मुवमेंट इज डिटरमाइंड बाय द स्ट्रेंथ ऑफ दिस फोर्स. आणि ह्या पार्टिकल मुवमेंट्स कशामुळे होते ते फोर्सच्या स्ट्रेंथमुळे आपल्याला समजतं. द पार्टिकल्स ऑफ solid are very close to each other and vibrate at their fixed position. पार्टिकल्स जे सॉलिडचे असतात ते एकदम एकमेकांच्या एकदम क्लोज असतात, त्यामुळे ते व्हायब्रेट होतात फक्त एक फिक्स पोझिशनपर्यंतच. ड्यू टू दिस द सॉलिड गेट्स प्रॉपर्टीज लाईक डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. त्यामुळे या गोष्टीमुळे पार्टिकल्सचे एकदम क्लोज असतात, त्यामुळे सॉलिडला डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम असतो. ऑल्सो हाय डेन्सिटी अँड नॉन कंप्रेसिबिलिटी, म्हणजे आपण सॉलिडला कंप्रेस करू शकत नाही, दाबून त्यांचा शेप बदलू शकत नाही. द स्ट्रेंथ ऑफ अ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट इन द लिक्विड स्टेट. इंटरमॉलिक्युलर फोर्सची जे स्ट्रेंथ असते ती लिक्विडमध्ये मात्र मीडियम असते, मॉडरेट असते. दो इट इज नॉट स्ट्रॉंग इनफ
टू फिक्स द पार्टिकल इन द डेफिनेट प्रपोर्शन. ती स्ट्रॉंग पण नसते, त्यामुळे पार्टिकल एक डेफिनेट प्रपोर्शनमध्ये फिक्स राहत नाहीत. इट इज स्ट्रॉंग इनफ टू होल्ड डेम टुगेदर. पण ते एकमेकांना चिकटून राहतात. ॲज अ रिझल्ट लिक्विड्स हॅव डेफिनेट व्हॉल्यूम. म्हणून लिक्विड्सचा डेफिनेट व्हॉल्यूम असतो. हाऊएव्हर दे हॅव फ्लुडिडिटी अँड देअर शेप इज नॉट डेफिनेट बट चेंजेस इन अकॉर्डन्स विथ द कंटेनर. म्हणून हे कसे असतात तर फ्लुएड असतात, जे त्यांचा जो शेप आहे तो कंटेनरप्रमाणे चेंज करतात. द इंटरमॉलिक्युलर आपण बघूया नंतर. आता आपण बघितलं सॉलिडबद्दल, लिक्विडबद्दल. आता आपण बघूया गॅसेसबद्दल. द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी वीक इन गॅसेस. Therefore, their constituent particle of gases moves freely and occupies all available space. जो इंटरमॉलिक्युलर फोर्स जो असतो तो गॅसेसमध्ये मात्र एकदम वीक असतो आणि त्यामुळे त्याची पार्टिकल्स जे असतात ते अवेलेबल स्पेसमध्ये मूव्ह होत असतात. कॉन्सिक्वेंटली गॅस हॅव नायदर डेफिनेट शेप नॉर डेफिनेट व्हॉल्यूम. म्हणून गॅसला डेफिनेट शेपही नसतो आणि व्हॉल्यूमही नसतो. सो लेट अस सी द फॉलोइंग टेबल. फर्स्ट इज सॉलिड. कसं असतं सॉलिड तर रिजिड असतं, प्लॅस्टिक असतं आणि इलेस्टिक. सॉलिड कसं असतं, रिजिड असतं, प्लॅस्टिक असतं, इलेस्ट्रिक असतं. म्हणजे आपण जो रबर घेतो त्याला आपण खेचून त्याचा शेप चेंज करू शकतो, पण परत तो पूर्ववत शेपला येतो. व्हॉल्यूम डेफिनेट आहे, शेप डेफिनेट आहे, कंप्रेसिबिलिटी नेग्लिजिबल आहे, म्हणजे आपण त्याला कंप्रेस करू शकत नाही. इंटरमॉलिक्युलर फोर्स स्ट्रॉंग आहे आणि डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल मिनिमम आहे, म्हणजे पार्टिकल्स एकदम चिकटून असतात. लिक्विड कसं आहे, फ्लुएड आहे, त्याचा व्हॉल्यूम डेफिनेट आहे, शेप इनडेफिनेट आहे, कंप्रेसिबिलिटी स्मॉल आहे, आपण त्याला थोड्या प्रमाणात कंप्रेस करू शकतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स मॉडिरेट आहे आणि त्याचे पार्टिकल्समधले डिफरन्स जो आहे, डिस्टन्स जो आहे तो मॉडिरेट आहे. त्यानंतर आपण बघूया गॅशियस. परत फ्लुइडिटी कशी आहे त्याची तर ते फ्लुएड आहेत, म्हणजे फ्लो होणारे आहेत. फ्लुएड नाही तर फ्लो होणारे आहेत, गॅसेस फ्लो होतात. त्यानंतर व्हॉल्यूम कसा आहे, इनडेफिनेट आहे, शेप पण त्यांचा इनडेफिनेट आहे आणि त्यांची कंप्रेसिबिलिटी व्हेरी हाय आहे, भरपूर हाय लेवलला त्यांना कंप्रेस केलं जातं. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आहे त्यांचा तर व्हेरी वीक आहे आणि डिस्टन्स बिटवीन द पार्टिकल्स व्हेरी लार्ज आहे, कारण एका पार्टिकल आणि दुसऱ्या पार्टिकलमध्ये डिस्टन्स खूप जास्त आहे. सो आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड व्हॉट आर सॉलिड, लिक्विड अँड गॅस.